काही कलाकारांना पैशांची गणितं यावरनं देखील बोलतायत. तर तुला असं काही वाटतं यावरून इंडस्ट्रीत काही बदल झाला पाहिजे? पे वेल म्हणण्यापेक्षा आता अशी परिस्थिती आली की पे ऑन टाईम. मी मागे जे काम केलं त्याचे पैसे मला अजून मिळालेले नाही आहेत अगं. आणि आत्ता मी नवीन काम घेतलं. ते कामसुद्धा त्या कामाचे पैसेसुद्धा 3 महिन्यांनी मिळतात. म्हणजे बघ, 1 वर्ष मी फुकट काम काम करतेय. करतं. म्हणजे हे जेव्हा सर्व्हायव्हल मोडवरतीच येणार आहे, की आता कसं कसं उभं राहायचं? म्हणजे एक्झिस्टन्सपर्यंत गोष्टी पोहोचेपर्यंत नका वाट बघू. कसं करणार समोरचा माणूस सर्व्हाइव्ह? तिथपर्यंत नका हो. नका पुश करू लिमिट्स स्वतःचे पण आणि कलाकाराचे पण. मान्य आहे सगळ्या गोष्टी असतात, आर्थिक गणित असतात, टी-आर-पी असतो. अ, ज्या वाहिनीवरती ह्या गोष्टी होत असतात त्यांची गणितं असतात. तुमच्या प्रोडक्शन लेव्हलवरती बऱ्याच गोष्टी असतात. पण मला असं वाटतं की मग आर्टिस्टचेच का पैसे थांबवायचे? तंत्रज्ञ जे असतात हो. सेटवरती, जे बाकीचे काम करणारे लोकं असतात, त्यांचे तर पैसे काही प्रमाणात दिलेच आहेत ना तुम्ही. असं खूप कमी वेळा झालंय, की आर्टिस्ट व्यतिरिक्त, कलाकारांव्यतिरिक्त पैसे अडवलेत. मग असं असेल का, की अमाउंट जास्त आहे, मग सुरुवातीला जास्त पर डे घेणाऱ्या माणसाला नका घेऊ काम करायला. किंवा सुरुवातीलाच तुम्हाला असं वाटतं का, की आर्थिकदृष्ट्या हा कलाकार मला परवडणार नाही. नाही, नका विचार करू. यासोबतच आता इंडस्ट्रीत अनेक जण असं म्हणतात, की लीड हं. यांना जास्त महत्त्व दिलं जातंय इतरांपेक्षा. असं काही वाटतंय तुला, की यावरही काही बदल झाले पाहिजेत? व्हेन इट कम्स टू वर्क बघ मला काय म्हणायचंय, कामाचं प्रमाण जास्त असतं लीडला. हं. लवकरचा कॉल टाईम असतो आणि खूप उशिरा. क्वचित लवकर पॅकअप होत असतं लीड हं. करणाऱ्या मुलींचं, मुलांचं. आणि जे कॅरेक्टर रोल करत असतात, त्यांचं ऑब्व्हियसली कॅरेक्टर रोल असतो तो. तो काही रोज नसतो लागणार आणि लागला तरी तसे सीन्स नसतात. कारण एखादी तीच लीड करत असते ना हो. शो. ती मुलगी किंवा तो अभिनेता, ती अभिनेत्री शो लीड करत असते. त्यामुळे त्यांना तितकं काम असतं. खरंच थकत असतात ते लोक. आणि त्याशिवाय प्रमोशन, बाकीच्या ॲक्टिव्हिटी असतात आणि आधीच्या काही कमिटमेंट्स असतात, तिथं तारखा ॲडजस्ट होत असतात. त्यामुळे काही प्रमाणात मला हे नाही वाटत. पण कधी-कधी असंही झालंय ना, की लीड लोकांनी ह्या गोष्टीचा गैरफायदा पण मला वाटतं नका घेऊ मग. चांगलं काम करणाऱ्या मुलीसुद्धा असंच ह्याच दृष्टीने बघितलं जाणार ना गं मग. एखाद्या गोष्टीचा गैरफायदा घेणं किंवा अति सवलत मिळावी म्हणून हो. प्रयत्न करणं, ते त्या शोपुरतं मर्यादित आहे गं. तुम्हालाच जर त्याची सवय लागली, तर पुढच्या कामासाठी तुम्ही स्वतःला प्रिपेअर करणार कसे? आणि हे होतं, हे मी अनुभवलंय. एका रूममध्ये 16 जणी आणि एका रूममध्ये फक्त लीड हे झालंय. हे झालंय. बापरे! मग इथं 16 जणी एकच वॉशरूम वापरतायत. मग तुमचं शूट थांबतंय ना तिथे. एका सीनमध्ये जर आम्ही 4-5 जणी असतो, दोघी-तिघी इकडचं वॉशरूम वापरतायत आणि दोघी-तिघी जर इकडचं वॉशरूम वापरतायत, तर 10 मिनिटात जाऊ ना सेटवरती. अर्धा तास नाही लागणार. हो. इथं निर्माते जे आहेत त्यांचा किती पैसा वाचेल विचार कर ना. मग जर याच गोष्टी सुरुवातीपासून मला वाटतं प्रोडक्शन हाऊस जे असतं त्यांनी सुद्धा या गोष्टींची सवय नाही नाही लावली लावली पाहिजे. पाहिजे. मला वाटतंय की ह्या गोष्टी मॅनेज करण्यासारख्या असतात. जर त्या कलाकृतीवरती याचा परिणाम होत होत असेल, असेल. वाईट परिणाम होत असेल, तर चुकीच्या सवयी सेटवरती चालू करणं आणि हे चुकीचं आहे आणि त्या चालू झाल्या असतील, तर ते बंद करणं सुद्धा तुमच्या हातात आहे. हो. डोक्यावरून पाणी गेल्यानंतर जर त्या गोष्टी बंद करायला गेलात, तर मग त्या काही होत नाही. मग परत हे प्रॉब्लेम चालू झाले, जे मी म्हणाले, की पैसे वेळेत येत वेळेत नाहीत. नाही. हो. आर्थिक गणितं चुकलेली असतात तोपर्यंत. नुकसान झालेलं असतं खूप आणि मग फेव्हरेटिझम कदाचित चालू होतं मग अशा ठिकाणी. कारण प्रॉब्लेमच नाही ना मग त्या मुलीला. हो. तिला छान वॉशरूम मिळतंय. खेप म्हणते, मग आम्ही अरे बाबा हँडवॉश संपलाय, पाणीच येत नाहीये. मग जायला वेळच होतो. मग अर्धा तासच गेला. मग साडीचे पिनच लावायचे. मग हेअरस्टाईल विस्कटली, मग तेच काम करायचंय. मग पिन लावायलाच कोणी नाही. मग नाही. हेच झालं, तेच झालं. सगळं, सगळंच आलं ना गं. एक बेशिस्त एक
एका गोष्टीमुळे ते सगळंच आलं ना सगळंच. गं, सगळं आलं ते. मग मानसिकतेवर पण किती परिणाम होईल या गोष्टीचा. कंपॅरिझन तर अजिबात नाही, की तिला तेवढं मला येईल असं कधीच माझ्या डोक्यात नाही आलंय. पण कामावर परिणाम होत असेल, ज्याच्यासाठी आपण घरातून बाहेर निघतो, त्याच गोष्टीवर जर ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम होत असेल, तर ती वाईट गोष्ट बंद करायला हरकत हर काय आहे? बरोबर आहे. नकोच ते. आणि अ, काही लीड अशा असतात, काही मुली असतात ज्या माझ्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. तर आम्ही आता अनुष्कासोबत मी रूम शेअर करते. हो. आमचं खूप छान बॉन्डिंग आहे. आम्ही खूप छान बोलतो, गप्पा मारतो, एकत्र जेवतो. सगळं छान असतं. आणि कधी-कधी आता तिची आई डबा द्यायची तिला. आता तिची आई तिच्या घरी गेली आहे, तर मी कधीतरी घेऊन जाते. एकत्र जेवतो. बघ हे किती छान आहे, छान. किती हेल्दी एन्व्हायर्नमेंट. आता हे त्या सेटवरती नाही होणार अगं. नाही होणार. मग सगळ्या गोष्टीत जजमेंट पास होतील. तुमच्या सेटवरच्या वागण्यापासून ते कामावर. कामापर्यंत. मग गॉसिप चालू होणार. मग त्याचा अफेक्ट आपल्यावरती होणार. मग काम राहिलं बाजूला. ह्याच गोष्टी लाईट हायलाइट होणार असं वाटतं. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.